वाडीत धरत होता ते धावायला लागले शेड मध्ये होतं मग हालचाल कसं गेलं त्यासोबत धावायला लागले ते धावायला ते बाहेर येत होतं ना कुठे गेलं आता दिसते बाबू नाही आता दिसत कुठे ते गेला बुवा तो असं कसं दिसेल आता हळूहळू नाही घाबरतो तिकडं उडकताय का तिकडं बघताय का हा तिकडे छिद्र आहे इथे. हा इथे इकडून पण एक आहे इकडे पण इथे छिद्र गेला असेल तर. हात नको घालू बा हा हात घालू नको अजिबात नाही ते तार गा टाकते रे दगडाखाली पण ते बिळात नाही जायचं मला वाटतं कडेच आहे ना खाली ते ब्रशच हे आहे तिथे बघ इकडं नाही रे एवढ्याच जागेमध्ये फक्त बरं ही बघ एकदा खात्री करून आणि कारण की ना तिकडं मागं त्याला जायला चान्स नाही तिकडं आहे हो लावत आहे बोला मोठा होल आहे तिथं बूट बीट आहे का पाय तुमच्या हा इथं चप्पल आहे बघा एकदम पायाला चप्पल असेल तर थांब हा बूट बीट असलं तर थांब. शूज वगैरे असेल तर मग ठीक आहे समजा बाय चान्स आहे ना पडलं जाय खाली जागा दिसते ते तोंड लय स्मूथ असतं ते कुठं बी घुसणार एवढं निदार हो मॅडम ते तिकडे जाणारच नाही होय ना? ते खालचं काढलं तर वरचं पडेल म्हणून मी खालचं काढा म्हणते उभे आहे ना त्याच्यामुळे तो इकडे फक्त तोंडावर करायचं तोंडच ते मनेराला असं हे असते का फणी वगैरे नसते का? नाही हे ना फक्त तोंड वर करते पांढरं तोंड होतं ना व्हाईट मनारच आहे आणि ना तिकडून काढतो नाही रे ते हे निघालं बाई रे तिथं भुसभुशीत आहे खाली आतमध्ये खोल 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 नाही 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 हुमणी हुमणी आहे मला वाटलं तेव्हा सेम तसंच दिसलं तिथलं तास पण आहे त्यांना खोरं घालता येणार तेव्हा डायरेक्ट घुसायला जागा आहे पेपर त्याची हा ते तिथे ब्लॉक आहे हा उकर तिथलं बाळा हा काढायचं थोडं काय नॉर्मल तो म्हणजे बाईक वाटलं काही काढते तिकडूनच फावडं घातलं पाहिजे हा तिथंच आहे तिथंच मत जाऊन बसेल ते कुदळ नाही का रे कुदळ एखादी ते डायरेक्ट काठी जाते चपळ आहो पण मॅडम चपळ आहे ना चपळ त्यांना एक फोटो दाखव 100% हा जो पाईप आहे ना याला बसायला जागावर की इथे मी तेच म्हणतो सपोर्ट आहे त्याला तिकडे तर जायला चान्स नाही त्याला चान्स फक्त तिकडेच आहे
त्याचं काय एवढं एवढंच होतं. सचिन सचिन साप. मी म्हणले ना तिथंच. मी तुम्हाला काय म्हणतो तिथंच बसले मी चांगलं पाहिलं होतं तिथंच होतं. थांब बॅटरी दे. नाही काय मी काय म्हणलं पर तू चांगली एक चांगला का वरांड्यामध्ये आहे ना लाईट? इकडे हा तिकडे येते वरांड्यात मी हो तिकडे घे. तिथून सारखं सगळे हो तिथं काटे लावलेले आहेत तेच तिथं म्हणते मी तुम्हाला. बरं आणा इकडे सचिन. तिथं घ्या रोडवर. ये इकडे घरात. गुलवडीच आहे आम्ही. इथे घे इथे इथे. बस बस बस. नाव सांगा तुमचं नाव. हां अनिरुद्ध बनकर. कोणता आहे? मनेरच ना बॅटरी साईडला बघ. अनिरुद्ध बनकर ना. हां इस वक्त रात के बजे कब्रितन 10:15 और यहाँ पे सिद्धिविनायक नगर का ये एरिया है। और थोड़ी देर पहले अनिरुद्ध बनकर इन्होंने हमें कॉल किया था कि उनके घर के आसपास एक शेड है और शेड में उन्होंने सांप देखा था। और यहाँ आने के बाद सांप नज़र नहीं आया था, लेकिन यहाँ आने के बाद जो वर्णन उन्होंने सांप का किया था तो उसे सुनने के बाद ये पता चला था कि वो कॉमन क्रेड है और इंडिया में जितने जहरीले सांप मिलते हैं उनमें से सबसे ये खतरनाक सांप है। 1 नंबर का ये सांप है, इसे कॉमन क्रेड इस नाम से जाना जाता है, या मन्यार या एक लहरिया इस 2 नाम से उसे जाना जाता है। नॉक्टर्नल हैबिट का ये स्नेक है और इतना जहरीला सांप भारत में दूसरा नहीं है। सी स्नेक के बाद इसी सांप का जो है वो नंबर 1 है, वो रैंकिंग 1 का ये सांप है। आप देख सकते हो जहाँ पे इस सांप की गर्दन है, गर्दन छोड़कर गर्दन के पास एक सफ़ेद धब्बा होता है और उसके बाद उसके हाफ पोर्शन के बाद वाइट बैंड्स होते हैं जो डार्कर टुवर्ड्स टेल होते हैं, पूछ की तरफ वो डार्कर होते हैं ज़्यादा। और ये सबसे खतरनाक सांप है। शाम को 6 बजे से और दिन में 6 बजे तक लॉन तक वो घर के आसपास रहने वाला ये सांप है। जो इंडियन स्पेक्ट्रल कोबरा है उससे कहीं ज़्यादा ये जहरीला सांप है। रात में ही सिर्फ निकलता है क्योंकि ये नॉक्टर्नल हैबिट का है। वीडियो देखकर कोई भी इस सांप के पास जाने की कोशिश ना करे या पकड़ने की कोशिश ना करे। ये भारत का सबसे ज़्यादा जहरीला सांप है। आप देख सकते हैं कि घर के आसपास से निकलने वाले सांप है और ज़्यादातर घर में पाए जाने वाले सांप है। उसका जो मेन प्रे होता है मीन्स चूहे उसका मेन प्रे और चूहे खाने के लिए या
दूसरे सांप खाने के लिए ये सांप आ सकता है। इस सांप को चूहे के अलावा दूसरे जाति के सांप भी उसे पसंद है, प्रेम है। इससे हम एक किट का इस्तेमाल करेंगे ताकि उसे इनसिक्योर फील ना हो और उसे सेफली यहाँ से रेस्क्यू करने के बाद उसको नेचुरल हैबिटेट में छोड़ देंगे। लेकिन फिर एक बात मैं नोट कर लूँ, ये सांप जो आप स्क्रीन पे देख रहे हो, इस प्रकार वीडियो देखकर किसी को सांप पकड़ने की चेष्टा नहीं करनी है, क्योंकि ये भारत का सबसे ज़्यादा खतरनाक सांप है, जहरीला सांप है। गडी पडते त्याच्यानं पुढं. पुढं बघा आधी, पाईप कडे बघा. मी आदित्य विठ्ठल ढवळे, पत्ता आहे आमचा सिद्धिविनायक नगर. तिथे आम्ही काही कारणास्तव गावाला गेले असता आम्ही आल्यानंतर गाडी लावण्याकरता आम्ही शेडचा दरवाजा उघडला, पण अचानक तिथे साप दिसल्यामुळं आम्ही गिरी सरांना कॉल केला. ते इथपर्यंत ते हालचाल करत धावत होता, मण्यार जातीचा साप बोलले ते. आणि अशा प्रकारे त्यांनी ते म्हणजे सापडत नव्हता तो, त्याला रेस्क्यू केलं चांगल्या प्रकारे. आणि ते चांगल्या प्रकारे आता उद्या त्याचं रेस्क्यू करतील, सकाळी जंगलामध्ये सोडतील. धन्यवाद. आदित्य विठ्ठल ढवळे, इनके घर के पास जो हमें रात के वक्त मनेर में रहता कॉमन क्रेट, इस कॉमन क्रेट को हम उसके नेचुरल हैबिटेट में या रिलीज कर देंगे.